हॅलो मंडळी, नमस्कार अँड वेलकम टू टुडेज एपिसोड ऑफ कार्तिक नोज. आजच्या एपिसोडमध्ये आपण व्हिएतनाम या देशातील दानांग ही सिटी एक्सप्लोर करणार आहोत. कुठे खायचं, काय बघायचं, खर्च किती येईल, ॲडव्हान्स बुकिंगची गरज आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्ही एकदम परफेक्ट ठिकाणी आला आहात. बिकॉज कार्तिक नोज. सगळ्यात पहिला प्रश्न, कुठे राहायचं? दानांगमध्ये बघायचं म्हटलं तर तुम्हाला भरपूर हॉटेल ऑप्शन्स मिळतील. Booking.com किंवा अगोडा या साईट्सवर जर तुम्ही गेले तर तुमच्या बजेटनुसार भरपूर असे छान छान ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. हां, मला जर विचारलं तर आम्ही वाल सोलई या नावाच्या हॉटेलमध्ये राहिलो होतो. हे हॉटेल सिटी सेंटरमध्ये आहे. शिवाय स्टाफ पण एकदम फ्रेंडली आहे आणि आम्ही ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असलेला ऑप्शन घेतला होता. त्यामुळे सकाळी उठून मस्तपैकी ब्रेकफास्ट करून आम्ही बाहेर पडायचो, म्हणजे ॲक्टिव्हली फिरायची एनर्जी यायची. तुम्ही पण हे ट्राय करू शकता. दुसरा प्रश्न, कसं फिरायचं? एअरपोर्टला टॅक्सी ट्रान्सफर नावाचा एक ऑप्शन आहे. तो थोडा कॉस्टली ऑप्शन आहे, त्यामुळे मी सजेस्ट करेन तुम्ही दुसऱ्या ऑप्शन सोबत जा, जो म्हणजे ग्रॅब. ग्रॅब हा एक आपला ओला उबर सारखाच कॅब बुकिंग ॲप्लिकेशन आहे. त्याने तुम्ही कॅब बुक करा आणि हॉटेलला जा. हॉटेलला जात असताना जो तुमचा कॅब ड्रायव्हर आहे त्यालाच तुम्ही पुढचे स्पॉट्स बघायला फिक्स करून टाका. हे मी सजेस्ट करेन, ऑफकोर्स ग्रॅबचे रेट्स कम्पेअर करून. तुम्हाला अशा कॅब ड्रायव्हरचा नंबर हवा असेल तर माझ्याकडे आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा इन्स्टा आय डी आहे, त्याच्यावर DM करा. हो, माझ्याकडनं एक टिप, तिथे तुम्ही गुगल ट्रान्सलेट नावाचं ऑफलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. तिथल्या ड्रायव्हर्सला थोडं इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करायला कठीण जातं. तुम्हाला हे सोपं पडेल. तिसरा प्रश्न, कुठे फिरायचं? दानांगचे मेन अट्रॅक्शन्स आहेत. पहिलं होई आन, दुसरं ड्रॅगन ब्रिज आणि तिसरं बाना हिल्स. एक एक करून मी याबद्दल तुम्हाला आता माहिती देतो. पहिलं होई आन. दानांगपासनं 42 किलोमीटर अंतरावर असलेलं हे एक ठिकाण आहे. इथे जायला तुम्हाला 50 मिनिटं ते 1 तास लागेल. होई आनचं पहिलं आणि इंटरेस्टिंगली फेमस असलेलं ठिकाण म्हणजे कोकोनट बास्केट बोट राईड. नारळाच्या झाडांमधनं गोल गोल बास्केट बोट राईड एन्जॉय करायला खूप मज्जा येते. ही राईड करत असताना पुढे एका तलावात जातो आपण. तलावात गेल्यावर गोल 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 फिरवायची एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी पण आहे. हो, त्याचे चार्जेस जरा वेगळे आहेत. तुम्ही जर ही राईड प्लॅन करणार असाल तर दुपारी 4 ते 5 दरम्यान करा, म्हणजे तुम्हाला सनसेट आणि ऑरेंज आकाश एन्जॉय करत करत ही राईड करता येईल. फार मस्त एक्सपिरियन्स आहे. याचं दुसरं अट्रॅक्शन, होई आनला लँटन सिटी सुद्धा म्हणतात. इथे तर रोज दिवाळी असते, म्हणजे इथे तुम्हाला जागोजागी लँटन्स लागलेले दिसतील. होई आनच्या संस्कृतीमधील विविधतेचं आणि क्रिएटिव्हिटीचं लँटन हे प्रतीक आहे. कोकोनट बास्केट बोट राईड नंतर संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता होई आनच्या सिटी सेंटरमध्ये थुबॉन रिव्हरला लँटन बोट राईड नावाचं एक खूप भारी अट्रॅक्शन आहे. या नदीतून संध्याकाळच्या पीसफुल वातावरणात ही लँटन बोट राईड करायला फार मज्जा येते. थोडं दूर गेल्यावर नदीमध्ये दिवे पण सोडायला मिळतात. इथलं ट्रेडिशन आहे म्हणते. होई आन एन्शियंट टाउन आणि जॅपनीज ब्रिज हे पण इथले काही टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत. इथे आम्ही गेलो नव्हतो, पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. होई आनची अजून एक स्पेशालिटी आहे, ती म्हणजे इथे तुम्हाला 24 तासात ड्रेस शिवून मिळतो. तिथल्या दुकानात जायचं, ड्रेस स्टाईल सिलेक्ट करायची किंवा फोटो दाखवायचा, तसाच्या तसा ड्रेस तुमच्या मापाचा तुम्हाला 24 तासात शिवून मिळेल. होई आन रादर व्हिएतनामसाठीच स्पेशल टिप, इथे तुम्ही कॅश कॅरी करा. इथे सगळे व्यवहार कॅशमध्ये होतात. आणि हो, बार्गेनिंग करायला विसरू नका. इथे आम्हाला बऱ्याच जागी अव्वाच्या सव्वा रेट्स लावले होते, बट बार्गेनिंग ऑलवेज वर्क्स. होई आन रादर व्हिएतनाम हे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीसाठी फेमस आहे. इथे आम्ही आय वेगन कॅफेला कोकोनट कॉफी ही ट्राय केली होती. फारच मस्त कॉफी होती. होई आन नंतर दानांगचं दुसरं पॉप्युलर अट्रॅक्शन म्हणजे ड्रॅगन ब्रिज. जगातील सर्वात मोठा ड्रॅगन शेपचा हा स्टील ब्रिज आहे. इथली पॉप्युलर स्पेशालिटी म्हणजे इथे दर विकेंडला रात्री 9 ते 9:15 दरम्यान या ड्रॅगनच्या तोंडातून फायर आणि वॉटर दोन्ही बघायला मिळतं. खूप भारी व्ह्यू असतो. दानांगचं सगळ्यात फेमस ॲडव्हेंचरस आणि हॅपनिंग असं ठिकाण म्हणजे बाना हिल्स. सन वर्ल्ड बाना हिल्स हे दानांगपासनं 50 मिनिटं ते 1 तासाच्या अंतरावर असलेलं ठिकाण आहे.
सेम कॅबने जायचं, कॅब तुम्हाला पार्किंगमध्ये सोडेल. पार्किंगपासनं एंट्रन्सपर्यंत फ्री शटल्स आहेत, म्हणजे बसेस आहेत. आय विल सजेस्ट की तुम्ही तिकीट्स ॲडव्हान्समध्ये बुक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लाईनमध्ये उभं नाही राहावं लागणार. कमी खर्चात तिकीट्स कसे बुक करायचे, कुठे बुक करायचे, या रिलेटेड डिटेल्स हवे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी तसा एक व्हिडिओ घेऊन येईन. आणि हो, लाईक करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही असं मला वाटतं. असो, कमिंग बॅक टू द पॉईंट. बाना हिल्सला वर जाण्यासाठी गोंडोला म्हणजे केबल कार आहे. 15 ते 20 मिनिटाचा हा सिनिक प्रवास एन्जॉय करायला खूप भारी मज्जा येते. बाना हिल्सला वर गेल्यावर खूप वेगवेगळे अट्रॅक्शन्स आहेत. त्यातलं पहिलं अट्रॅक्शन म्हणजे गोल्डन ब्रिज. या ब्रिजची विशेषता म्हणजे 2 हातांवर रेस झालेला हा 150 मीटरचा ब्रिज केबल कार स्टेशन आणि फ्लावर गार्डनला कनेक्ट करणारा वॉकिंग ब्रिज आहे. फार फोटोजेनिक असलेलं असं ठिकाण आहे आणि फॉग जर नसेल तर इथून फार सुंदर व्ह्यू दिसतो. दुसरं ठिकाण म्हणजे फ्लावर गार्डन. इथे वेगवेगळ्या स्पीशीजची फ्लावर तुम्हाला बघायला मिळते. कॅलेंडरवर जसे फ्लावरचे फोटो असतात तसे इथे फ्लावर्स तुम्हाला बघायला मिळतील. आता तिसरं, व्हिएतनामची जी स्पेशालिटी आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ती म्हणजे कॉफी. अशीच एक प्रकारची कॉफी म्हणजे सॉल्ट कॉफी आम्ही इथे ट्राय केली होती. नावासारखीच खारट अशी ही कॉफी आहे, पण फार मस्त होती. तिसरा स्पॉट म्हणजे फ्रेंच विलेज. फ्लावर गार्डनवरून फ्रेंच विलेजला जायला एक केबल कार म्हणजे गोंडोला आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेंच स्टाईल्स बिल्डिंग आणि स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. या फ्रेंच विलेजमध्ये एक फॅन्टसी पार्क पण आहे. इथे टुरिस्ट भरपूर एन्जॉय करताना तुम्हाला दिसतील. या अट्रॅक्शन्समध्ये मला एक आवडलेली ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी म्हणजे अल्पाईन कोस्टर. ही एक सेल्फ कंट्रोल्ड राईड आहे. ही कपलनी किंवा सिंगल असं करायचा पण ऑप्शन आहे. व्हॅलीचा व्ह्यू बघत बघत ही राईड करायला फार मज्जा येते. तुम्ही आता म्हणाल जेवायचं काय, तर इथे भरपूर फूड ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तिकीट करताना सुद्धा तुम्हाला मीलचा ऑप्शन असतो, तुम्ही तो सिलेक्ट करू शकता. आणि इथे एक इंडियन रेस्टॉरंट पण आहे. पण आय विल सजेस्ट की तुम्ही व्हिएतनामीज फूड ट्राय करा, मस्त आहे ते पण. आता तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून खास तुमच्यासाठी काही प्रो टिप्स. पहिली, गोल्डन ब्रिजला फार फॉग असतो, म्हणून तुम्ही तुमची ट्रिप ड्राय सीझनमध्ये प्लॅन करा, म्हणजेच मार्च टू सप्टेंबर. सेकंड, गोल्डन ब्रिजला फार गर्दी असते, त्यामुळे तुम्ही तिथे लवकरात लवकर पोहोचायचा प्लॅन करा. पहिला गोंडोला हा तुम्हालाच मिळाला पाहिजे. पण जर तुम्हाला तेही पॉसिबल नसेल तर तिसरी टिप, तुम्ही बाना हिल्सला राहू पण शकता, म्हणजेच तुम्ही सकाळी सकाळी उठून गोल्डन ब्रिजचा व्ह्यू एन्जॉय करा किंवा संध्याकाळी. आता चौथी टिप, व्हेजिटेरियन्सचे फार खायचे वांदे आहेत हो तिकडे, त्यामुळे तुम्ही ग्रॅबवरून फूड ऑर्डर करू शकता. मस्त नान किंवा पनीर बटर मसाला काही पण ऑर्डर करून मस्त एन्जॉय करायचं. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.